तालुका जव्हार येथील ग्रामपंचायत रायतळे येथे आदर्श गाव संकल्प प्रकल्प योजना पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत बचत गट तसेच शेतकरी लाभार्थ्यांना उपजीविकेचे विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून निधी वितरणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती माननीय नीलमताई गोरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना तसेच शेतकरी लाभार्थ्यांना निधीचे धनादेश मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले। या निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माननीय नीलमताई गोरे यांनी सांगितले की ग्रामीण विकासात महिला बचत गट आणि शेतकरी हे महत्त्वाचे घटक असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी अशा योजनांचा प्रभावीपणे उपयोग व्हावा असे आवाहन त्यांनी केले। विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोई यांनी आपली उपस्थिती दर्शवून मोलाचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले। रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, कृषीपूरक उद्योग आणि स्थानिक पातळीवर उत्पन्न वाढ यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाला ग्रामपंचायत रायतळेचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्य, शेतकरी, लाभार्थी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन आयोजन ग्रामपंचायत रायतळे आणि संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने करण्यात आले। महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा निधी वितरण कार्यक्रम रायतळे गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरला। शिवजयंती पत्रिका महाराष्ट्र विधान परिषद महाराष्ट्र त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। तसेच या ठिकाणी सोबत असलेले अन्य सर्व पदाधिकारी माननीय श्री पांडवजी पाटील साहेब तसेच महान प्रतिमांचं या ठिकाणी पुष्प अर्पण करून तसेच या आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्य देवाच्या प्रतिमेला महान अर्पण करणे या कार्यक्रमाचा या ठिकाणी प्रारंभ करत आहोत। तसेच सावित्रीबाई फुलेंचा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय श्री नामदार डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच विनंती आहे परिषद संस्थांना विनंती आहे ज्यांचा फोटो झाला की त्यांनी आपल्या जागेवरती जाऊन बसायचं आहे। पुन्हा दुसऱ्या माता भगिनींना अध्यक्ष सचिव ज्या असतील त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यायची आहे। आजच्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथींचं या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की एकलव्य सेवाभावी संस्था या संस्थेच्या माध्यमातून महिला स्वयंसहायता निधी वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेच्या लोकप्रिय उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे मॅडम मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी, बंधू आणि भगिनी, खरं तर ही संस्था गेली अनेक वर्षापासून
गीते साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या आदिवासी भागामध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये जे त्यांचं काम आहे ते अतिशय चांगलं काम आहे आणि अतिशय चांगलं काम ह्या परिसरामध्ये ते करत आहे. मी विक्रमगडच्या विधानसभेच्या माध्यमातून आदरणीय नीलमताईंना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की एवढ्या आमच्या जवळजवळ 90% आदिवासी भाग असलेल्या या भागामध्ये तुम्ही आलात आणि एवढ्या सगळ्या महिला वर्गाला या ठिकाणी तुम्ही सोबत मार्गदर्शन करणार त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि माननीय आमदार श्री भोळे, संपर्क प्रमुख शिवसेना आणि आमचे सचिव पांडुरंग पाटील, तसंच या कार्यक्रमाचे संयोजक श्री गीते, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री जयराम रवींद्र गिरणे, अरुणाताई चौधरी, रायगड आदर्श गावामध्ये हा जो कार्यक्रम होतोय त्याच्यामध्ये आज स्त्रियांना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून काही मदत कार्य होत आहे आणि त्याला मला आपण बोलवलं. माझ्या सामाजिक कामाची सुरुवातच खूप वर्षापूर्वी पालघर त्या डहाणूच्या जवळ मुलगडच्या पलीकडे आसवली नावाचं आदिवासी गाव आहे. तिथे आम्ही मेडिकलला पोदार मेडिकल कॉलेजला शिकत असताना शिकणारे विद्यार्थी आणि काही डॉक्टर्स असे आम्ही अनेक गावांच्या मध्ये शिबिरं घेत होतो आणि विशेषतः लहान मुलांना होणारी खडूस किंवा पोट बिघडणं अशा गोष्टींच्या वरती औषधं देऊन त्यांना जास्तीत जास्त कसं मदत होईल अशा प्रकारचं काम आम्ही सारखे मॅचिंग ब्लाऊज घालून, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालून साड्या नेसलेल्या आहेत. बरेच जणी अगदी ज्याला आपण म्हणू की कापटेपीने राहत आहेत, सगळ्या जणी दिसत आहेत. तर पूर्वीच्या काळामध्ये मी जे आजही आपण आपल्या भागात पाहतो की अगदी एक कापड गुंडाळलेल्या महिला अशा प्रकारच्या स्त्रिया आम्हाला तेव्हा दिसायच्या. आणि आज तुम्ही बघतोय आणि तुम्ही त्यावेळी शांतपणे वाट बघताय आणि त्याचबरोबर तुम्हाला जी मदत केली जाणार आहे त्याच्याबद्दल मला सांगायला हरकत नाही आहे की सरकारने त्याच्यासाठी लाडकी बहीण योजना ही सुरू केली आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्या योजनेच्या नुसार स्त्रियांना 1,500 रुपये महिना मिळायला लागला. त्याच्यात तुमच्यापैकी काही लाडक्या बहिणी असतील तर त्यांनी हात वर करा तर मला कळेल की बाबा महिलांपर्यंत काही 1,500 रुपये कोणाला मिळतात का? मग तुम्ही सांगितले हात वर केले तर ते काही बंद होणार नाहीये, ते पैसे कधीच बंद होणार नाहीये असं माननीय शिंदे सरांनी जाहीर केलेलं आहे. म्हणून नीट हात वर करा म्हणजे मला कळेल की किती महिलांना त्याचा फायदा मिळालेला आहे. काही महिला बघतायत आपल्या शेजाऱ्यांनी हात वर केलाय का आणि नंतर हात वर करतायत, तर काही घाबरायचं कारण नाहीये. असा हात वर करायचा आणि याच्यावरती ज्यावेळेला सरकारने 1,000 रुपये मदतीची घोषणा केली तर बरेचसे लोक टीका करायला लागले की 1,500 काय होणार. पण मग मी मुद्दामून जरा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती जाऊन आणि दुकानदारांशी बोलून यादी काढली की 1,500 काय काय होतं. तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की बादली, भांडी, डबे, प्लास्टिकच्या वस्तू अगदी वर्षभरामध्ये पैसे जमवले तर प्रेशर कुकर किंवा मिक्सर अशा सुद्धा गोष्टी त्याच्यात येऊ शकतात. पण मी पहिल्यांदा जेव्हा विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की जळणारं भांडं असतं बाथरूममध्ये ती बादली सुद्धा आम्हाला त्याच्यात बदलता येते. त्यामुळे आमच्या दृष्टीने 1,500 रुपयाची किंमत फार मोठी आहे.